पुन्हा एकदा माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्हा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नामामध्ये सलाम। फिर एक बार मेरे प्यारे भाइयों और बहनों, आप सभी को प्रभु यीशु ख्रिस्त के मीठे नाम में सलाम। आज पुन्हा एकदा आपण पवित्र शास्त्रामधून काही भाग शिकणार आहोत आज फिर एक बार हम पवित्र शास्त्र से कुछ चीज़ें सीखेंगे आणि त्यापूर्वी आपण प्रार्थनामध्ये जाऊया। और आइए हम उससे पहले प्रार्थना करें। आपल्या माना झुकूया। हम अपने सर को झुकाएं। आकाश आणि सृष्टीच्या निर्माण स्वर्ग और पृथ्वी को रचने वाले स्वर्गीय प्रेमळ बापा, स्वर्गीय प्यारे पिता, पवित्र शास्त्रामध्ये लिहिल्याप्रमाणे प्रभु जिस तरह से पवित्र शास्त्र में लिखा गया तू है, आम्हाला बनवणारा आणि घडवणारा आहेस। पिता आप हमें बनाने वाले रचने वाले परमेश्वर हो। म्हणून आम्ही तुझा चेहरा पाहू इच्छितो। प्रभु इसीलिए हम आपका चेहरा देखना चाहते प्रभु हैं। आम्ही या भूतलावर परके आणि उपरी आहोत। परमेश्वर हम इस देश पर परदेसी हैं। कशा रीतीने दररोजचा दिवस उल्हासाने पार करू शकतो, प्रभु किस तरह से हर रोज का दिन हम आनंद से बिता या पाए। विषयाला अनुसरून शिकण्यासाठी प्रभु इस विषय को लेकर सीखने के लिए तुझ्या उपस्थितीत आलेलो आहोत। प्रभु हम आपकी उपस्थिति में आए हैं। पवित्र आत्मा आमच्याशी बोल। पवित्र आत्मा आप हमसे बात आमच्या कीजिए, आत्मिक मन उघड। हमारे आत्मिक मनों को खोलिए। तुझे दैवी ज्ञान प्रभु आपका दैवी ज्ञान आमच्या मानवी बुद्धीने समजण्यासाठी सहाय्य हमारे कर। इंसानी बुद्धि से समझने के लिए सहाय्य मान कीजिए। सन्मान आम्ही तुला देतो। परमेश्वर मान सम्मान हम आपको देते हैं। ही प्रार्थना ये प्रार्थना येशूच्या नावात करतो, यीशु के नाम से करते हैं, म्हणून तो आहे। इसलिए आप सुनो पिता। आमेन। आमेन। पवित्र शास्त्राकडे वळूया। आइए हम अपना पवित्र शास्त्र खोलें लूक शुभवर्तमान पत्र और लूका रचित आणि सुसमाचार 12वा अध्याय इसका 12 आणि अध्याय 15 वचन आधारित आम्ही शिकणार आहोत। और 15 वचन से हम देखेंगे। आणखी त्याने त्यांना म्हणले, सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा। और उसने उनसे कहा, चौकस रहो और हर प्रकार के लाभ से अपने आप को बचाए रखो। कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही। क्योंकि किसी का जीवन उसकी संपत्ति की बहुतायत से नहीं होता। आता ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं अब यहाँ पर हम देखते हैं की येशूने असे म्हणले, कि यीशु ने ऐसा कहा है कोणाजवळ कि अगर किसी के पुष्कळ पास संपत्ती असली तर बहुतायत की संपत्ति ती है त्याचे जीवन होते असे नाही। और फिर उससे उसका जीवन बनता है, ऐसा नहीं आणि है। म्हणून इसीलिए किती संपत्ती असली तरी तिच्यापासून सार्वकालिक जीवन मिळणार नाही। कितनी ही संपत्ति हमारे पास क्यों ना हो, लेकिन उससे हमें अनंत काल का जीवन नहीं प्राप्त हो सकता। या जगामध्ये मालमत्तेपासून आपणाला आपल्या जीवनात तीळ मात्र शांती आनंद लाभणार नाही। और इस दुनिया की चीजों से, धन संपत्ति से हमें थोड़ा बहुत भी आनंद शायद प्राप्त नहीं होगा। उलट संपत्ती वाढली की काळजी वाढते। लेकिन अगर आपकी संपत्ति बढ़ जाती है तो उसके साथ फिक्र बढ़ते हैं, ख्याल बढ़ते हैं। आणि खरे पाहता आपण और देखने जाओ तो हम आपल्यासाठी जी संपत्ती साठवतो, अपने आप के लिए जो संपत्ति इकट्ठा करता है, मग आपण काय करतो, और फिर हम क्या करते हैं, देवावर अवलंबून राहण्याचे सोडून देतो। हम परमेश्वर पर निर्भर रहना छोड़ ही देते हैं। आणि मग आपण आपल्याला शास्त्र वाचायचं मन होत नाही, फिर हम शास्त्र पढ़ने का मन नहीं मग रखते, प्रार्थना करायचं मन होत नाही। फिर हम प्रार्थना करने का मन नहीं आणि मग रखते। त्यामुळे काय होतं, और फिर उस वजह से क्या होता है मग आपण आपल्या जीवाचे नाश करतो। कि हम अपने आप के जीवन का नाश कर देते आणि हैं। म्हणून इसीलिए पवित्र शास्त्र सांगत आहे, पवित्र शास्त्र कहती है, मत्तई शुभवर्तमान पत्र मत्ती रचित सुसमाचार त्याचा 6वा अध्याय उसका 6ठा अध्याय आणि 24 वचन, और 24 वचन, कोणीही 2 धन्याची चाकरी करू शकत नाही, कोई मनुष्य 2 स्वामियों की सेवा नहीं कर सकता, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीती करील, क्योंकि वो एक से बैर और दूसरे से प्रेम रखेगा, अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानेल। या एक से मिला रहेगा और दूसरे को तुच्छ जानेगा। तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही। तो तुम वैसे ही धन और परमेश्वर दोनों की सेवा नहीं कर सकते। आणि म्हणून माझे प्रिय भावांनो बहिणींनो, इसीलिए मेरे प्यारे भाइयों और बहनों, मत्तई शुभवर्तमान पत्र 7वा अध्याय मत्ती रचित सुसमाचार इसका 7वां अध्याय आणि 13 आणि 14 वचन असं म्हणतं, और 13 और 14 वचन ऐसा कहती है अरुंद दरवाजाने आत जा, कि सकेत फाटक से प्रवेश करो, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद मार्ग पसरट आहे, क्योंकि चौड़ा है वह फाटक और सरल है वह मार्ग जो विनाश को पहुंचाता है, आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत, और बहुत है जो उससे प्रवेश करते हैं। परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद मार्ग संकोचित आहे,
क्योंकि सकेत है वो फाटक और कठिन है वो मार्ग जो जीवन को पहुंचाता है, आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत. और थोड़े हैं जो उसे पाते हैं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तर ह्या ठिकाणी 2 रस्ते आहेत तो यहाँ पर अब 2 रास्ते हैं. आणि मग आपल्याला निर्णय घ्यायचा आहे तो फिर हमें निर्णय लेना है की जसं आपण पाहिलं की देवाची सेवा करायची का धनाची सेवा करायची. जैसे हम देखते हैं कि परमेश्वर की सेवा करे या धन की सेवकाई करे. आणि और आता ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं यहाँ पर हम देखते हैं की एक दरवाजा नाशाकडे जातो तो एक दरवाजा विनाश की तरफ जाता है आणि एक रस्ता जीवनाकडे जातो. और एक रास्ता है जो जीवन की तरफ हमें ले जाता आणि है. मग और हे फिर आपण निवडायचं आहे ये हमें चुनना है की आपण कुठल्या राज्याचे नागरिक असावे. कि हम किस राज्य के नागरिक बने रहे, आपण प्रकाशाच्या राज्याचे नागरिक असावे कि हम प्रकाश के राज्य के नागरिक बने रहे, किंवा आपण अंधकाराच्या सैतानाच्या राज्याचे नागरिक असावे. या हम जो अंधकार का शैतान है उसके राज्य के नागरिक बने रहे. आणि और हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. ये निर्णय खुद हमें लेना है. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून और फिर इसीलिए जसं शास्त्रामध्ये आम्ही पाहतो जैसे शास्त्र में हम देखते मार्क हैं शुभवर्तमान पत्र कि मरकुस रचित सुसमाचार त्याचं जर आपण 8 अध्याय कडे आपण वळूया उसका अगर हम 8 अध्याय देखें आणि 35 पासून पुढे जाऊया आपण. और 35 से आगे हम देखें. कारण जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो त्याला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरिता व स्वार्थकरिता आपल्या जीवाला मुकेल तो त्याला वाचविल. मरकुस इसका 8 अध्याय मरकुस इसका 8 अध्याय आणि 35 वचनापासून पुढे. और 35 वचन से हम आगे देखें. क्योंकि जो कोई अपना प्राण बचाना चाहे वो उसे खोएगा, पर जो कोई मेरे और सुसमाचार के लिए अपना प्राण खोएगा वो उसे बचाएगा. आणि और 36 वचनामध्ये लिहिलेलं आहे 36 वचन में लिखा कारण है, मनुष्याने सर्व जग मिळवले यदि मनुष्य सारे जगत को प्राप्त आणि करे आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर काय त्याला काय लाभ. और अपने प्राण की हानि उठाए तो उसे क्या लाभ होगा. किंवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देऊ शकेल काय. या मनुष्य अपने जिंदगी के बदले प्राण के बदले कुछ क्या दे पाएगा. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाइयों और बहनों, कारण क्योंकि जो कोणी आपला जीव वाचू पाहतो जो कोई भी अपने प्राण को बचाना तो चाहता त्याला है मुकेल म्हणलेला आहे. उन्होंने कहा है कि वो उसे गवा देगा. आणि जो कोणी माझ्या करिता स्वार्थ करिता आपल्या जीवाला मुकेल तो वाचवेल. लेकिन जो कोई अपने प्राण की हानि उठाएगा तो वो उसे बचा पाएगा. आणि पुढे म्हणलेलं आहे और आगे लिखा है, कारण मनुष्याने सर्व जग मिळवले क्योंकि अगर मनुष्य ने सारे जगत का लाभ उठाया, सब कुछ प्राप्त कर आणि मग लिया, आपल्या जीवनाचा नाश करून घेतला तर काय लाभ तो आहे. अपने जीवन का नाश किया तो उसमें क्या लाभ है. आणि म्हणून इसीलिए आपल्याला माहिती पाहिजे हमें पता की होना येशूने चाहिए जे म्हणले कि यीशु ने जो कहा कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर कि किसी के पास बहुतायत का धन है ते त्याचे जीवन होते असे नाही. तो वो उसका जीवन हो जाता है, ऐसा आणि नहीं. उलट पक्षी लेकिन आगे चलकर आपल्यासाठी संपत्ती साठवण्याचा एक दाखला येशूने म्हणलेला आहे. परमेश्वर ने धन इकट्ठा करने के बारे में एक दाखला से हमें बताया लूक है. शुभवर्तमान पत्र लूका रचित सुसमाचार आणि 12वा अध्याय इसका 12 अध्याय आणि 16 पासून पुढे आहे. और 16 से आगे हम त्याने देखें. त्यास एक दाखला सांगितला. और उन्होंने उनसे एक दृष्टांत कोणा कहा. एका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले किसी धनवान की भूमि में बड़ी उपज आई. तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला तब वह अपने मन में विचार करने की लगा, मी काय करू, मैं क्या करूं, कारण माझे उत्पन्न साठवायस मला जागा नाही. क्योंकि मेरे यहाँ जगह नहीं जहाँ अपनी उपज इत्यादि रखूं. मग त्याने म्हणले और उसने कहा, मी असे करीन, मैं ये करूंगा, मी आपली कोठारे मोडून मोठी बांधीन मैं अपनी बखारियां तोड़कर उनसे बड़ी बनाऊंगा आणि तेथे मी आपले सर्व धान्य माल साठवीन. और वहाँ अपना सब अन्न और संपत्ती मग रखूंगा. मी आपल्या जीवाला म्हणेल, हे जीवा तुला पुष्कळ वर्ष पुरेल इतका माल ठेवला आहे, विसावा घे, खा पी आनंद और कर. अपने प्राण से कहूंगा कि प्राण, तेरे पास बहुत वर्षों के लिए बहुत
संपत्ति रखी है, चैन कर परंतु खा पी सुख देवाने से त्याला रह। म्हणले, परंतु परमेश्वर ने उससे कहा, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केले आहे ते कोणाचे होईल? हे मूर्ख, उसने कहा, हे मूर्ख, इसी रात तेरा प्राण तुझसे ले लिया जाएगा, तब जो कुछ तूने इकट्ठा किया है वो किसका होगा? आणि पहा माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, और देखिए मेरे प्यारे भाइयों और आता बहनों, ह्या ठिकाणी हा दाखला सांगण्यात आलेला यहाँ आहे. पर ये दाखिला बताया गया आता है। हा व्यक्ती ह्या ठिकाणी म्हणतो, वो व्यक्ति यहाँ पर कहता मला है खूप पीक मिळालेलं आहे, कि अब मुझे बहुत सारे उपज प्राप्त हुई मग है, मी कोठारी सगळं काही मी मोडन आणि मोठी बांधीन अब मैं अपनी बखारियां तोड़कर उनसे बड़ी बनाऊंगा आणि खूप धान्य आणि माल साठवीन. और फिर बहुत सारा धान और माल इकट्ठा करूंगा। आणि मग त्या ठिकाणी प्रभू म्हणाला, फिर परमेश्वर ने कहा, अरे मूर्ख, आज रात्री तुझा जीव मागितला तर मग हे जे काही तू शुद्ध केले ते कोणाचे कि होईल? हे मूर्ख, इस रात तेरा प्राण तुझसे ले लिया जाएगा, तब जो कुछ तूने इकट्ठा किया है वो किसका होगा? आणि म्हणून पुष्कळ संपत्ती असली म्हणजे आपले जीवन होते असे नाही. इसीलिए अगर बहुत धन पाया है उसी से अपनी जिंदगी चलेगी ऐसा आणि नहीं है। म्हणून इसीलिए देवाचं वचन म्हणतं, परमेश्वर का वचन कहती है, योब याचा पहिला अध्याय आणि 21 वचनामध्ये असं म्हणलेलं आहे, अयूब इसका पहला अध्याय और 21 वचन में लिखा है, तो म्हणाला, मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसाच जेथून नग्न आलो तेथे परत जावायचं आहे. परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले, धन्य परमेश्वराचे नाम. अयूब इसका पहला अध्याय आणि 21 वचन, और 21 वचन कहता है, मैं अपनी माँ के पेट से नंगा निकला और वही नंगा लौट जाऊंगा। यहोवा ने दिया और यहोवा ने ले लिया, यहोवा का नाम धन्य है। माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाइयों और बहनों, आपण जेव्हा ह्या जगामध्ये येतो जब हम इस दुनिया में आते हैं आणि मग आम्ही उघडे वागडे येत असतो तो हम बिल्कुल ही नग्न आते हैं आणि जाताना सुद्धा तसेच उघडे वागडे आम्ही जातो. और जाते वक्त भी नग्न ही चले जाते हैं। आणि म्हणून और फिर जेव्हा आपण मृत्यू पावतो जब हम मृत्यू देखते हैं तेव्हा आम्हाला माहिती पाहिजे की आमच्या बरोबर पुन्हा फुटकी कवडी पण जात नाही. तब हमें पता होना चाहिए कि बिल्कुल एक फूटी हुई कौड़ी भी हमारे साथ नहीं जाती है। Praise the Lord. Praise the Lord। आणि म्हणून इसीलिए आपल्यासाठी स्वर्गामध्ये सार्वकालिक जो माणूस संपत्ती साठवून ठेवत नाही, जो अपने लिए सार्वकालिक संपत्ति इकट्ठा नहीं करता स्वर्गामध्ये, स्वर्ग में, आणि मग और फिर असा माणूस खरोखर मूर्ख आहे. ऐसा मनुष्य सचमुच ही मूर्ख है। कारण पृथ्वीवरती सणभंगूर मालमत्ता मिळवण्यासाठी क्योंकि पृथ्वी पर एकदम कम क्षणों के लिए रहने वाली संपत्ति इकट्ठा करने के लिए मनुष्य कितीतरी आटापिटा करतो, मनुष्य कई सारी चीजों के लिए मेहनत करता है, पण त्या संपत्तीमुळे लेकिन उस संपत्ति की वजह से आपल्याला सार्वकालिक जीवन मिळत नाही. हमें तो अनंत काल का जीवन प्राप्त नहीं होता। आणि म्हणून इसीलिए आपण ह्या जगात उघडे वागडे येतो हम इस दुनिया में नग्न ही आते हैं आणि मग आम्ही या जगातून मृत्यू पाहून जेव्हा जातो तेव्हा आम्ही बरोबर एक फुटकी कवडीही नेत नाही. लेकिन जब हम इस दुनिया से लौट जाते हैं तब अपने साथ कुछ भी नहीं लेकर जाते आणि हैं। म्हणून इसीलिए आम्हाला माहिती पाहिजे हमें पता होना की आम्ही चाहिए देवाची सेवा केली कि पाहिजे. हमने परमेश्वर की सेवकाई करना जरूरी है। प्रेज द लॉर्ड. Praise the Lord। आणि मग जेणेकरून इस वजह से आम्हाला सार्वकालिक जीवन लाभेल. कि हमें अनंत काल का जीवन प्राप्त हो। पण पवित्र शास्त्र सांगतं, लेकिन पवित्र शास्त्र हमसे कहती है, 1 तिमोथी कडे आपण येऊया हम निकाले तिमोथी का पहला पत्र, आणि और त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं वहां पर हम देखते 1 हैं तिमोथी 6 अध्याय 1 तिमोथी इसका 6 अध्याय आणि 6 वचनापासून, और इसका 6 वचन से आगे, चित्त समाधानासह भक्ती हा तर मोठाच लाभ आहे. पर संतोष सहित भक्ति बड़ी कमाई है, आपण जगात काही आणले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही. क्योंकि न हम जगत से कुछ लाए और न कुछ ले जा सकते हैं। प्रेज द लॉर्ड. Praise the आपण जगात काही आणलेलं नाही, अब हमने दुनिया में कुछ लाया ही नहीं, आपण उघडे वागडे आलो हम बिल्कुल नग्न आए थे आणि आपण उघडे वागडे जाणार आहोत. और हम नग्न ही चले जाएंगे। आणि आपण जगात काही आणलं नाही, तो हमने दुनिया में कुछ लाया नहीं, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही. उसमें से हम कुछ लेकर भी नहीं
नहीं जा आणि म्हणून सकते। देवाचं वचन म्हणतं इसीलिए परमेश्वर का वचन आपल्याला कहता अन्न है, वस्त्र असल्यास तेवढ्या तृप्त यदि असावे हमारे पास खाने और पहनने को हो तो इसी पर संतोष करना चाहिए। आणि 9वं वचन म्हणतं और 9 वचन कहती है, परंतु जे धनवान हो पाहतात ते परीक्षेत पासात आणि माणसांना नासात विदोषात बुडविणाऱ्या अशा मूर्खपणाच्या बाधक वासनात सापडतात। परंतु जो धनी होना चाहते हैं वे ऐसी परीक्षा और फंदे और बहुत सी व्यर्थ और हानिकारक लालसाओं में फंसते हैं जो आणि 10वं वचन म्हणतं और 10 वचन कहती कारण है, द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे। क्योंकि रुपए का लोभ सब प्रकार की बुराइयों की जड़ है, त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत। जिसे प्राप्त करने का प्रयत्न करते हुए बहुतों ने विश्वास से भटक कर अपने आप को आणि त्यांनी स्वतःच पुष्कळचा खेदांनी भोगसून घेतले आहे। नाना प्रकार के दुखों से छलनी बना लिया है। आणि म्हणून 11 वचन म्हणतं इसलिए 11 वचन कहता की है, हे देवभक्ता तू यापासून पळ पर हे परमेश्वर के जन तू इन सभी बातों से भाग आणि नीतिमत्व सुभक्ती विश्वास प्रीती धीर व सौम्यता याच्या पाठीस लाग। और धर्म भक्ति विश्वास प्रेम धीरज और नम्रता का पीछा कर। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। आणि म्हणून इसीलिए जे काही पृथ्वीवरती सन्मंगूर मालमत्ता मिळवण्यासाठी आपण आटापिटा करतो जो पृथ्वी पर कुछ ही पलों के आनंद और धन संपत्ति के लिए हम इतनी मेहनत करते आणि हैं, म्हणून वचन म्हणत आहे इसलिए वचन कहती कित्येक है लोकांनी स्वतःला भोगसून घेतलेला आहे। कि कितने लोगों ने अपने आप को छलनी बना लिया आणि है। म्हणून इसीलिए माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आम्ही आमचं आत्मपरीक्षण करू शकतो। मेरे प्यारे भाइयों और बहनों, हम अपने आप को जांच सकते हैं आपलं जीवन कसं आहे, कि हमारा जीवन कैसा है। आपण परमेश्वराची सेवा करतो का धनाची सेवा करतो। क्या हम परमेश्वर की सेवकाई करते हैं या हम धन की सेवा करते हैं। आणि और जर आम्ही परमेश्वराची सेवा केली अगर हमने परमेश्वर की सेवकाई पूर्ण की मनाने पूर्ण शक्तीने पूर्ण बलाने पूरे मन से पूरे शक्ति से पूरे बल से, आणि मग फिर आम्हाला सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही। हमें अनंत काल का जीवन जरूर प्राप्त होगा। पण लेकिन जर आम्ही धनाची सेवा करू लागलो अगर हम धन की सेवकाई करने लग आणि गए धन आम्हाला सार्वकालिक जीवन देणार और नाही धन तो हमें अनंत काल का जीवन नहीं दे आणि पाएगा। उलट असं म्हणलेलं आहे और ऐसा लिखा है की कारण दरोड्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे क्योंकि धन का लोभ हर प्रकार की बुराई का जड़ है, आणि त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत और फिर उसके पीछे लगकर कितने ही लोग भटक चुके हैं आणि त्यांनी विश्वास से, स्वतःच पुष्कळच्या खेदांनी भोगसून घेतले आहे। और उन्होंने अपने आप को कई दुखों से छलनी कर लिया है। आणि म्हणून इसीलिए आज आम्ही कुठे आहोत, आज हम खुद सब कहाँ हैं, आम्ही आमचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे। हमने अपने आप को जांचना जर बिल्कुल जरूरी है। परमेश्वराने आम्हाला जर बोलवलं अगर परमेश्वर ने हमें बुलाया तर काय आम्हाला खात्री आहे का की मी इथं डोळे बंद करन आणि स्वर्गामध्ये डोळे उघडल। तो क्या हमें विश्वास है कि यहाँ आंखें बंद करके स्वर्ग में ही आंखें खोलो। आणि अशा रीतीनं इस तरह से आम्हाला खात्री असली पाहिजे हमें बिल्कुल विश्वास होना आणि चाहिए। म्हणून इसीलिए आम्ही परमेश्वराची सेवा केली पाहिजे। हमने परमेश्वर की सेवकाई करना जरूरी है। नाहीतर मग वचन म्हणतं नहीं तो वचन कहती अख्खं है जग आम्ही मिळवलं कि पूरी दुनिया हमने पण प्राप्त कर ली, आपल्या आत्म्याचा नाश केला तर काय लाभ। लेकिन अपनी ही आत्मा का नाश करके क्या आणि लाभ। बरेचसे लोक हे चूक करतात और कई लोग ऐसी गलतियां करते हैं मग ते आपल्यासाठी संपत्ती साठवायला लागतात कि वो अपने लिए धन संपत्ति इकट्ठा करने लग जाते आणि हैं, मग हळूहळू और फिर धीरे मग ते धीरे परमेश्वरावरती अवलंबून राहण्याचं सोडतात। वो परमेश्वर पर निर्भर रहना ही मग छोड़ प्रार्थना देते हैं, करून करायचं सोडतात, वो प्रार्थना करना छोड़ देते हैं, पवित्र शास्त्र वाचायचं सोडतात। और फिर पवित्र शास्त्र पढ़ना छोड़ देते हैं, कारण मग ते आपला नाश करून घेतात। क्योंकि वो अपना नाश कर रहे मग होते ते हैं, परमेश्वरावरती विश्वास ठेवण्याऐवजी और फिर वो परमेश्वर पर विश्वास रखना मग ते छोड़कर पैशावरती विश्वास ठेवायला वो लागतात पैसों पर भरोसा रखना आणि मग शुरू हळूहळू करते हैं, त्यांना असं वाटायला लागतं और फिर धीरे धीरे उन्हें ऐसा की लगता है माझ्याकडे पुष्कळ संपत्ती आहे कि मेरे पास तो बहुत धन संपत्ति आणि है, मग मी काही करू शकतो। फिर अब मैं कुछ भी कर सकता पण माझ्या प्रिय भावांनो हूँ। बहिणींनो लेकिन मेरे प्यारे भाइयों और बहनों, येशूने म्हणलेलं आहे यीशु ने हमसे की कहा है कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर त्याचे जीवन होते
असे कि नाही. किसी के पास बहुत संपत्ति है उससे जीवन प्राप्त होगा, ऐसा नहीं. आपण वर्तमानपत्रामध्ये आपण पाहतो हम वर्तमान पत्र में देखते हैं, आपल्याला बातम्यामध्ये पाहायला हम मिळतात खबर सुनते हैं कितीतरी पैसेवाले लोक ते स्वतःचं जीवन गमावतात, कि- आत्महत्या करतात. कितने ही तो पैसे वाले लोग अपनी जिंदगियां गवा देते हैं, आणि जर आत्महत्या करते हैं. पुष्कळ संपत्ती ज्यांच्याकडे आहे और जिनके पास बहुत संपत्ति त्यांना है, जर त्यांच्याकडे जर जीवन असतं अगर उनके पास उस संपत्ति की वजह से जीवन होता मग त्यांनी आपली जीवन संपवली नसती. तो वो अपनी जिंदगी ऐसे ही नहीं खत्म आणि करते. म्हणून इसीलिए तुम्हाला आणि मला माहित पाहिजे आपको और मुझे पता होना येशूने चाहिए म्हणलेलं आहे. कि ये यीशु ने कहा है कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर जीवन होते असे नाही. कि किसी के पास बहुतायत से संपत्ति है फिर उसका जीवन होता है, ऐसा नहीं है. आणि म्हणून इसीलिए आम्ही आपलं आत्मपरीक्षण करावं, हम अपने आप को जांच आम्ही लें. देवाची सेवा करावी, हमने परमेश्वर की सेवकाई करनी है, आम्ही देवावर भरोसा ठेवावा, हमने परमेश्वर पर भरोसा रखना आम्ही है, पवित्र शास्त्र वाचावं हम पवित्र शास्त्र पढ़े आणि आम्ही दररोज प्रार्थना करावं. और हम हर रोज प्रार्थना करें. आणि पहा मग आमचे जीवन फलद्रूप झाल्याशिवाय राहणार और नाही. फिर देखिए हमारी जिंदगियां बिल्कुल फलद्रूप रहेंगी. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि जर तुम्ही अगर आप देवावर भरोसा ठेवण्याऐवजी परमेश्वर पर भरोसा रखना जर छोड़कर संपत्तीवर तुम्ही भरोसा अपनी ठेवत असाल संपत्ति पर विश्वास रख रहे हो तर आज तुम्ही पश्चाताप करू तो शकता. आज आप सभी पश्चाताप आणि कर जर सकते हो. तुम्ही देवाची सेवा करण्याऐवजी और अगर हम परमेश्वर की जर सेवकाई तुम्ही करना धनाची छोड़ सेवा करत असाल धन की सेवा कर रहे हैं तर आज तुम्ही पश्चाताप करू शकता तो आज हम सभी पश्चाताप कर सकते हैं. आणि आपण निर्णय घेऊ शकतो. और आइए हम सभी लोग मिलकर एक निर्णय ले सकते कारण हैं, स्वर्गाकडे जाण्याचा रस्ता क्योंकि स्वर्ग के पास जाने वाला रास्ता अरुंद आहे बिल्कुल सकेत है, छोटा है. आणि और जो रस्ता जो रास्ता आपण स्वर्गाकडे जाणार आहोत और जो स्वर्ग के पास जाने वाला रास्ता है, तर असं लिहिलेलं आहे. ऐसा लिखा है मत्तई शुभवर्तमान पत्र मत्ती रचित सुसमाचार पत्र त्याचा 7वां अध्याय उसका 7वां अध्याय हम देखें आणि बघा त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. और वहां पर 13 वचन में लिखा है, आणि और अरुंद दरवाजाने आज जा, सकेत फाटक से प्रवेश करो, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद मार्ग पसरट आहे क्योंकि चौड़ा है वो फाटक और सरल है वो मार्ग जो विनाश को पहुंचाता आणि है. त्यातून आज जाणारे पुष्कळ आहेत. क्योंकि बहुत से है जो उससे प्रवेश करते हैं, परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद मार्ग संकुचित आहे. क्योंकि सकेत है वो फाटक और कठिन है वो मार्ग जो जीवन को पहुंचाता आणि है, ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत. और थोड़े हैं जो उसे पाते हैं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मग जीवनाकडे आम्हाला जायचं आहे तो हमें जीवन की तरफ जाना है का आम्हाला नाशाकडे जायचं या आहे? हमें विनाश की तरफ तुमचा बढ़ना निर्णय है. आहे. ये सभी आपके निर्णय तुम्ही हैं. जर म्हटले मला जीवनाकडे जायचं आहे, अगर आपने कहा मुझे जीवन की तरफ बढ़ना है हो तुम्हाला मग निर्णय घ्यावा लागेल. तो बिल्कुल आपको निर्णय लेना मग तुम्हाला पड़ेगा. माहिती पाहिजे और फिर आपको पता होना की जर आम्हाला चाहिए जीवनाकडे जायचं आहे अगर मुझे जीवन की तरफ बढ़ना तर है आम्ही देवाची सेवा केली पाहिजे. तो हमने परमेश्वर की सेवकाई करनी है. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि और जर आम्हाला नाशाकडे जायचं आहे अगर हमें विनाश की तरफ बढ़ना तर है मग आम्ही धनाची सेवा करणार तो हम धन की सेवा आणि मग आम्ही करेंगे नाशाकडे जाणार. और फिर हम नाश की तरफ कारण बढ़ जाएंगे. एकाच वेळी क्योंकि एक ही समय दोन पर धन्याची सेवा करता येत नाही. दो लोगों की सेवकाई नहीं की मग जा सकती. एकाचं चांगलं करू दुसऱ्याचं वाईट एक स्वामी को हम अच्छा मानेंगे और दूसरे को बुरा, आणि असं होऊन जाईल मग ते. और फिर ऐसा होता आणि जाएगा. म्हणून तुम्हाला कुठल्या राज्याचं नागरिक व्हायचं आहे इसीलिए आपको किस राज्य का नागरिक बनना है तुम्ही निर्णय घेऊ शकता. ये निर्णय आपको लेना है. तुम्ही निर्णय घेऊ शकता. ये आपको तुम्ही निर्णय लेना प्रकाशाच्या राज्याचे तुम्ही नागरिक होऊ शकता. आपको प्रकाश के राज्य के नागरिकत्व मिल सकती है, तुम्ही अंधकारच्या राज्याचे पण तुम्ही नागरिक होऊ शकता. या तो आप अंधकार के राज्य के भी पण हे नागरिक बन ध्यानात सकते ठेवा, हैं. लेकिन ये ध्यान में तुम्ही रखें एका वेळी एकाच राज्याचे नागरिक होऊ कि शकता. आप एक समय पर एक ही चीज के नागरिक हो आपण सकते दोन हैं. राज्याचे नागरिक होऊ शकत नाही. हम दो राज्य के नागरिक नहीं हो आणि सकते. निर्णय तुमचा आहे. और फिर अब निर्णय आपका आणि है, कुठल्या राज्याचं नागरिक तुम्हाला व्हायचं आहे. और किस राज्य को चुनना है या आपका निर्णय आणि है. म्हणून इसलिए आपण आहे त्या ठिकाणी आपले माना
परमेश्वराकडे झुकूया, तो हम जहाँ पर है वहीं पर अपने सर को झुकाएं। आपण उभे राहूया आइए हम खड़े रहे आणि आपण प्रार्थना और करूया. हम प्रार्थना करें। आकाश आणि सृष्टीच्या निर्माणकर्त्या स्वर्ग और पृथ्वी को रचने वाले स्वर्गीय प्रेमळ बापा, स्वर्गीय प्यारे पिता, आज जसं प्रभू जे वचन पेरलेलं आहे परमेश्वर आज जो वचन हमने बोया है माझ्या भाऊबहिणीच्या अंतःकरणामध्ये प्रभु मेरे भाई बहनों के हृदय में खोलवर जाऊ दे परमेश्वर वो गहराई तक जाए आणि येशूच्या नावामध्ये सील होऊ दे. और प्रभु यीशु के नाम में वो सारी चीजें आणि सील प्रभू हो जाए। माझ्या भावांनी और परमेश्वर मेरे भाइयों जर ने प्रभू ते नाशाकडे जाणाऱ्या मार्गामध्ये असतील, प्रभु अगर मेरे लोग उस नाश की तरफ जाने वाले रास्तों पर प्रभू त्यांना रहेंगे, पश्चातापी अंतःकरण प्रभु दे. आप उन्हें पश्चातापी हृदय आणि दीजिए। मी विनंती करतो प्रभू और परमेश्वर हम आपसे विनंती करते हैं, त्यांना जीवनाकडे जीवनाच्या दरवाजाकडे येण्यासाठी सहाय्य कर. परमेश्वर उन्हें जीवन के दरवाजे की तरफ बढ़ने के लिए आणि सहाय्य प्रभू कीजिए। ते स्वर्गाच्या प्रकाशाचे राज्याचे नागरिक होतील असं बनव. और परमेश्वर वो स्वर्ग के प्रकाश के नागरिक बने ऐसा बनाना। प्रभु मी विनंती करतो, प्रभु मैं आपसे विनंती जे करता हूँ, वचन पेरलेलं आहे परमेश्वर जिस वचन को हमने बोया है 30 पट 60 पट नाही तर 100 पट पीक येऊ दे. परमेश्वर 30%, 60% नहीं तो 100% उपज लेकर आए। प्रभु मी विनंती करतो, परमेश्वर मैं आपसे विनंती करता तुझं हूँ, वचन न समजून देणारे प्रभु आपका वचन नहीं समझने देने वाली सर्व दुष्ट वाईट शक्ती प्रभु सारी दुष्ट बुरी शक्तियों येशूच्या को नावात निघून जाऊ दे. यीशु के नाम से हम आज्ञा करते प्रभु हैं, माझ्या भाऊ निकल बहिणींना प्रभु वो निकल जाए और हमारे भाई बहनों को शारीरिक आरोग्य दे, परमेश्वर शारीरिक चंगाई देना, मानसिक शांती दे, प्रभु मानसिक शांति देना मनोकामना इच्छा पूर्ण और कर प्रभु उनके मन की सारी इच्छाओं को पूरा करना आणि तुझा महिमा होऊ दे. और परमेश्वर आपकी महिमा हो। प्रभु मी विनंती करतो, परमेश्वर मैं आपसे विनंती करता ह्या हूँ, दिवसांमध्ये प्रभु इन दिनों में जो कोरोना व्हायरस पसरत आहे परमेश्वर जो कोरोना वायरस फैल रहा है येशूच्या नावामध्ये यीशु के नाम से निघून जाऊ दे. प्रभु निकल जाए आमच्या देशाला आरोग्य लाभू दे और हमारे देश को चंगाई प्राप्त हो आणि प्रभू तुझा गौरव होऊ दे. और परमेश्वर आपका गौरव हो। प्रभू माझ्या सर्व भाऊ बहिणींना स्पर्श कर. प्रभु मेरे सारे भाई बहनों को स्पर्श कीजिए। मान सन्मान तुला देतो. पिता मान सम्मान आपको देते हैं। ही प्रार्थना ये प्रार्थना येशूच्या नावात करतो. यीशु के नाम से करते म्हणून तू हैं, ऐक. इसलिए अब सुनो पिता। आमेन. आमेन। पुन्हा एकदा सर्व भाऊ बहिणींची रजा घेतो फिर एक बार मैं आप सभी भाई बहनों से विदा लेता हूँ आणि येणाऱ्या रविवारी पुन्हा आपण यूट्यूबच्या माध्यमातून भेटूया. और आने वाले रविवार को हम फिर एक बार यूट्यूब के माध्यम से मिलेंगे। परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. परमेश्वर आप सभी को आशीषित रखे। आमेन. आमेन।